माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जळगावमधल्या लखपती दीदी कार्यक्रमात EFIR म्हणजेच इलेक्ट्रॉनिक फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याचा उल्लेख केला होता। मोदी सरकारने कायदा सुधारणा विधेयक आणल्यानंतर आता पोलीस स्टेशनला न जाता घर बसल्या न घाबरता तक्रार करता येऊ शकते। या कायद्यात सुधारणा झाल्यामुळे या EFIR ची सोय म्हणजे आता महिलांना पोलीस स्टेशनला न जाता घर बसल्या देखील तक्रार करता येऊ शकते। तर हा EFIR म्हणजे नक्की काय आहे? ही पोलिसांकडे तक्रार करण्याची एक ऑनलाईन पद्धत आहे। महिला तसंच कुठलाही नागरिक या माध्यमातून पोलिसांकडे तक्रार करू शकतो। याला वयाची कोणतीही मर्यादा किंवा वेळेचं बंधन नाहीये। आता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्याची भीती वाटते त्यावेळेला EFIR चा मोठा आधार होऊ शकतो। कशा पद्धतीने ऑनलाईन EFIR आपण करू शकतो? त्यासाठी citizen.mahapolice.gov.in या वेबसाईटवरती जा। यानंतर पोर्टलवरती जाऊन होम पेजवर ऑनलाईन सर्व्हिसेस या ऑप्शनवर क्लिक करा। नंतर क्रिएट सिटीजन लॉगिन वरती क्लिक करा। एक फॉर्म ओपन होईल, कारण तक्रार करण्याआधी त्याचा ID तयार करणं अतिशय आवश्यक आहे। या फॉर्ममध्ये ज्याला तक्रार करायची आहे त्याची सगळी माहिती व्यवस्थित भरायची आणि शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा। यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर OTP येईल, तो तुम्ही यामध्ये टाकायचा आहे आणि अशा प्रकारे ID तयार होतो। आता आपला यूजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। याप्रमाणे तक्रार नोंदवण्यासाठी साईट ओपन होईल, ज्यामध्ये डाव्या साईडला तक्रार ऑप्शनमध्ये नवीन तक्रार तपशील यावरती क्लिक करावं लागेल। यामध्ये तक्रारीची संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थित भरायची आहे आणि शेवटी सादर करा यावर क्लिक केल्यानंतर तक्रारीचा नंबर येईल, तोच संबंधित पोलीस स्टेशनला जातो आणि अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन EFIR करू शकता। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या लोककल्याणाच्या निर्णयामुळे महिलांना त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी EFIR ही घर बसल्या केल्यामुळे जरूर मदत मिळणार आहे।